प्रभूची स्तुती हो. या आपण सर्वजण आजची सभेची सुरुवात या गाण्यावरून करूया. गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंद नाचून गाऊया. आमेन, हालेलुया. या आपण सगळे हे गीत गाऊ. गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदी नाचून गाऊया. 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 हालेलुया, 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 हालेलुया. आई आपण सगळे गाऊ. येशूची प्रीती किती महान, माझ्या बापांसाठी केले प्रेम. येशूची प्रीती किती महान, माझ्या पापांसाठी केले बलिदान. 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 हालेलुया, 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 हालेलुया. या आपण सगळे गाऊ. येशूचे रक्त किती महान, पापांच्या खाचेतून सोडविते. 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 हालेलुया, 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 हालेलुया. येशूची शक्ती किती महान, सैतानी मारेतून सोडविते. येशूची शक्ती किती महान, सैतानी वारेतून 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 सोडविते. हालेलुया, 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 हालेलुया. गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंद नाचून गाऊया. गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंद नाचून गाऊया. ओ गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंद नाचून गाऊया. गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंद नाचून गाऊया. हालेलुया, 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 हालेलुया,
हालेलुया. तर आपण प्रार्थना करूया आणि सुरुवात करूया. पिता परमेश्वर, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. तू खरोखरी चांगला परमेश्वर आहेस प्रभूजी. आणि तुझ्या वचनात तू म्हणालेला आहेस की मनुष्य केवळ भाकरीने जगेल असे नाही, परंतु परमेश्वराच्या तोंडातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने जगेल. प्रभूजी, जसे आम्ही तुझे शब्द आज ऐकत आहोत, जीवन तू आम्हाला दे. तुझं जीवन आमच्यामध्ये वाहू देत अशी प्रार्थना मी करतो आणि पुढचा वेळ तुझ्या हातात देतो. येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. एक वचन मी वाचतो आज. स्तोत्रसंहिता 106 आणि वचन 15. त्याने त्यांच्या मागणीप्रमाणे त्यास दिले, पण त्यांचा जीव झुरणीस लावला. तेव्हा त्याने त्यांच्या मागणीप्रमाणे त्यास दिले, परंतु त्यांचा जीव झुरणीस लावला. हालेलुया. मागच्या वेळी आपण पाहिलं होतं की प्रार्थना म्हणजे काय आणि प्रार्थना ही कशी करावी. तर आज आपण भाग दुसरा पाहणार आहोत. प्रार्थना म्हणजे परमेश्वराजवळ केलेली विनंती किंवा परमेश्वराजवळ जो आपल्याला त्रास आहे, जे आपल्याला काही कठीणाई आहेत आपल्याच्यात, त्या सर्व आपले कठीण प्रसंग, प्रॉब्लेम परमेश्वराला सांगणे, परमेश्वराशी बोलणे, परमेश्वराला विनंती करणे, परमेश्वराकडे मागणी करणे, प्रार्थना हा त्याचा अर्थ आहे. ही प्रार्थनेची व्याख्या आहे. तर मागच्या वेळी आपण बघितले की प्रार्थना कशी करावी आणि प्रार्थनेमध्ये काय काय आपण करू नये आणि किती प्रकारच्या वगैरे प्रार्थना आहे, सगळं आपण पाहिलं. आज थोडं वेगळ्या पद्धतीने किती प्रकारच्या प्रार्थना आहेत हे आपण पाहूया. सगळ्यात पहिली गोष्ट, प्रार्थनेचे 4 प्रकार आहेत. गुपित प्रार्थना किंवा ज्याला सिक्रेट प्रार्थना म्हणतो. येशूने सांगितलं की जेव्हा तू प्रार्थना करशील तेव्हा तू आपल्या खोलीत जा, त्या खोलीचे दार लाव आणि तू प्रार्थना कर, म्हणजे तुझा गुप्तवासी पिता तुझी प्रार्थना ऐकेल आणि तुला त्याचं प्रतिफळ देईल. म्हणजे जेव्हा तू प्रार्थना करायला जाशील तुझ्या खोलीमध्ये, तेव्हा तू त्याचं दार बंद कर आणि गुप्तपणे प्रार्थना कर. तर एक प्रार्थना आहे जी आपण नेहमी आपली वैयक्तिक प्रार्थना, बहुतेक वेळेला ही एक प्रकारची गुप्त प्रार्थना असते. दुसरी गोष्ट म्हणजे कौटुंबिक प्रार्थना. कौटुंबिक प्रार्थना म्हणजे काय? आई वडील मुलं हे सगळे एकत्र बसून जी प्रार्थना करतात त्याला कौटुंबिक प्रार्थना म्हणतात. आणि अशी प्रार्थना बायबलमध्ये अनेक ठिकाणी पाहायला मिळते. त्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो की जेव्हा हमानाने राजाच्या तर्फे एक असा हुकूम काढला की सर्व यहुदी लोकांचा नाश केला जावा, आणि हे जेव्हा एस्तर राणीला सांगण्यात आलं, तेव्हा एस्तर राणी काय म्हटली की मी राजाकडे जाईन आणि मी राजाशी बोलेन. 3 दिवस आणि 3 रात्र सगळ्यांनी उपवास करावा आणि प्रार्थना करावी. तर ह्यावेळी प्रत्येक यहुदी, प्रत्येक कुटुंब, सर्व यहुदी लोक एकत्र जमलेले ग्रुपमध्ये किंवा इव्हन पब्लिकली लोकसमुदायामध्ये सगळीकडे प्रार्थना चालल्या होत्या. हे एक असं उदाहरण आहे की जिथं आपण पाहतो की राणी जेव्हा राजाला भेटायला जाणार होती त्याच्या आधी ती पण प्रार्थना करते, उपवास करते आणि सर्व यहुदी लोक येणाऱ्या संकटापासून बचाव व्हावा म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना करतात. त्यात फॅमिली म्हणजे लोक, घरात कुटुंबात प्रार्थना केली लोकांनी. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रुपची प्रार्थना. म्हणजे कशी? गटात केलेली प्रार्थना. गटात केलेली प्रार्थना जी आहे ती महत्त्वाची आहे. मत्तेचं पुस्तक 18 अध्याय 20 वचनात देवाचं वचन सांगतं किंवा जेव्हा दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र जमले असतील आणि ते जर काही मागतील, जे एखाद्या गोष्टीविषयी एकमत होतील, तर परमेश्वर स्वर्गातून त्यांच्या ऐकसेल. इफ 2 of you agree concerning anything on this earth, the same shall be granted by my Father in heaven. तुम्ही जर एकमत झालात, दोघे किंवा तिघे, आणि जर एखादी गोष्ट मागितली, परमेश्वर ती प्रार्थना मान्य करेल. बरेच वेळा आपण शुक्रवारी उपास प्रार्थनेमध्ये एकत्र जमतो गटागटाने, छोट्या समुदायात. त्यावेळी आपण ज्या प्रार्थना करतो त्या ग्रुप प्रेयर असतात.
आणि लास्ट चौथे म्हणजे पहिले मी तुम्हाला सांगितली गुप्त प्रार्थना, कौटुंबिक प्रार्थना, गटागटामध्ये केलेली प्रार्थना आणि पब्लिक म्हणजे मोठ्या लोकसमुदायात केलेली प्रार्थना. समजा एखाद्या ठिकाणी एखादी सुसमाचार किंवा शुभवर्तमानाची मीटिंग चालू असेल, सभा चालू असेल शुभवर्तमानाची, त्याच्यामध्ये जी प्रार्थना करतात सगळे लोक मिळून असे एकत्र उभे राहतात आणि त्यावेळी करतात, ती कुठली प्रार्थना आहे? मोठ्या लोकसमुदायातली प्रार्थना आहे. प्रार्थनेचे रफली 4 प्रकार आहेत: गुप्त प्रार्थना, कौटुंबिक प्रार्थना, गटागटात केलेली प्रार्थना आणि मोठ्या लोकसमुदायात पब्लिकमध्ये केलेली प्रार्थना. तर आता आपण पाहूया की प्रार्थनेचे किती भाग आहेत. प्रार्थना थोडीशी परत एकदा पाहू आपण की कशी करावी. पॉईंट नंबर 1, सी हा शब्द लक्षात ठेवा. सी म्हणजे कन्फेस. कन्फेस म्हणजे कबूल करणे. देवाचं वचन 1 योहान 1:9 मध्ये असं सांगतं की जर आपण आपली पापे पदरी घेतली, आपली पापे पदरी घेणं म्हणजे काय? देवाकडे कबूल करणे आणि सोडून देणे. तर तो विश्वासू आहे, तो नीतिमान आहे, आपल्या प्रार्थना ऐकेल आणि आपल्याला सर्व म्हणजे अशुद्धतेपासून शुद्ध करेल. तर नेहमी लक्षात ठेवा प्रियांनो, जेव्हा प्रार्थना करायला तुम्ही जाता, चुकून कळत न कळत जाने अनजाने में काहीतरी चुका आपल्या हातून घडलेल्या असतात. तर प्रार्थनेची सुरुवात कशी करावी? हे परमेश्वरा, मी अशी प्रार्थना करतो की तुझा पुत्र प्रभू येशू ह्याच्या रक्ताने धुवून तुम्हाला स्वच्छ कर. म्हणजे तुम्ही देवाच्या उपस्थितीत जाण्यास समक्ष होतात, पहिलेही होता आणि आत्ता पण होणार. मग पहिलं काय करायचं? कबूल करायचं, कन्फेस करायचं की देवा क्षमा कर जे काही चुकलंय माझ्याकडून त्याचं, आणि पुन्हा एक वार मी तुझ्या उपस्थित येतो. तर सी. ए म्हणजे काय? ॲडोरेशन. ॲडोरेशन म्हणजे काय? आराधना किंवा भक्ती. जेव्हा आपण आपली पापं कबूल करतो तेव्हा 1, 2, 3, 4 जेवढी गाणी, जेवढा वेळ आहे तुमच्याजवळ, परमेश्वराची काय करा? भक्ती करा. परमेश्वराची काय? आराधना करा. का? भजन संहिता 22:3 मध्ये सांगितलं, जेव्हा तुम्ही त्याची भक्ती आणि आराधना कराल त्याची उपस्थिती त्याच्या लोकांच्या मध्ये येते. आमेन, हालेलुया. दुसरी महत्वाची गोष्ट, सी झालं, ए झालं. आता टी म्हणजे काय? थँक्स गिव्हिंग. मागच्या आठवड्यात जेव्हा तुम्ही सकाळी केलेल्या प्रार्थनांचं उत्तर परमेश्वराने दिलेलं आहे, तर ते काय करायला पाहिजे आपल्याला? आभार प्रदर्शन. परमेश्वराला थँक्यू, धन्यवाद, आभार प्रदर्शन, त्याला म्हणतात थँक्स गिव्हिंग. आभार प्रदर्शन करणं आवश्यक आहे. कलसीकराच्या पत्रात पण परमेश्वर सांगतो की तुम्ही आभार प्रदर्शनासह आपल्या विनंत्या परमेश्वराला कळवा. टी. आणि एस म्हणजे काय? सप्लिकेशन्स. सप्लिकेशन्स म्हणजे काय? आपल्या विनंत्या. 1 तिमोथी 2 अध्याय 1 वचनात देवाचं वचन सांगतं की सर्व लोकांच्यासाठी प्रार्थना, रदबदल्या, विनंती आभार प्रदर्शनासह करण्यात यावी. म्हणजे देवाची इच्छा आहे की तुम्ही सर्व लोकांसाठी प्रार्थना करा. विशेष करून राजे, अधिकारी, जे लोक वरच्या पोस्टवर आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करा की तुमचं जीवन शांतीने आणि सुभक्तीने पुढे जावं म्हणून. तर 4 गोष्टी लक्षात ठेवा प्रार्थनेच्या. CATS. सी म्हणजे कन्फेस, टी म्हणजे सी म्हणजे कन्फेस, कबूल करणे, ए म्हणजे ॲडोरेशन, भक्ती किंवा आराधना, टी म्हणजे थँक्स गिव्हिंग, आभार प्रदर्शन, आणि एस म्हणजे सप्लिकेशन म्हणजे विनंती, रदबदल्या जे तुमचं आहे ते. हा प्रार्थना करायची एक पद्धत आहे. आणि आपण पाहतो की शिष्यांनी येशूला विचारलं की येशू तू आम्हाला प्रार्थना करायला शिकव, येशू तू आम्हाला प्रार्थना करायला शिकव. तर येशूने शिष्यांना प्रार्थना करायला एक मॉडेल प्रेयर, एक आदर्श प्रार्थना दिली येशूने शिष्यांना. ती कशी आहे? जसं आपण म्हणतो, नेहमी म्हणतो, ही येशूने सांगितलेली एक पद्धती आहे. येशूने बायबलमध्ये असं कुठेही म्हटलं नाही की तुम्ही प्रत्येक वेळी ही प्रार्थना करा किंवा प्रत्येक वेळी ही प्रार्थना करा. तुम्ही ह्या प्रकारे प्रार्थना करा, ह्या पद्धतीने. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. ही जी प्रार्थना येशूने 6व्या अध्यायात शिकवलेली आहे, एक आदर्श प्रार्थना म्हणून आपल्याला दाखवलेली आहे. येशूने असं सांगितलं नाही की तुम्ही हीच प्रार्थना करा. ना 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 ना, येशू काय म्हटला? ह्या प्रकारे प्रार्थना करा. तर हे जरुरी नाही की आपण तीच प्रार्थना केली पाहिजे. ते मॉडेल दिलेलं आहे, एक आपल्याला एक साचा ढाचा दिलेला आहे की ह्या पद्धतीने तुम्ही प्रार्थना करा. मग कशी केली पाहिजे? त्याचा ढाचा काय? पहिली कुठली स्टेप यायला पाहिजे, दुसरी कुठली पाहिजे, तिसरी कुठली पाहिजे, ते आपण पाहूया. पहिलं वचन सांगतं मत्तेची किताब 6वा अध्याय 9व्या वचनात, हे आमच्या स्वर्गातील पित्या, येशूने म्हणजे परमेश्वराला
आपली प्रार्थना आपण संबोधित करायची, ॲड्रेस करायची. तुझे नाम पवित्र मानले जाओ. परमेश्वराच्या नावाचं गौरव आणि महिमा करा. जेव्हा तुम्ही प्रार्थना करायला बसाल तेव्हा काय करा? परमेश्वराच्या नावाचं गौरव करा, महिमा करा, त्याला उंच करा परमेश्वराच्या नावाला. त्याच्यानंतर 6:10 मत्ते 6:10 मध्ये काय म्हटलेलं आहे? तुझे राज्य येओ. आपण अशी प्रार्थना करायला हवी की हे परमेश्वरा, तुझे राज्य ह्या पृथ्वीवर येओ. आमेन, हालेलुया. दुसरी स्टेप, तिसरी महत्वाची स्टेप, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. 6वा अध्याय मत्ते 10 वचन. परमेश्वराची इच्छा काय? की जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. सगळ्यात पहिली परमेश्वराची इच्छा आहे. जसं मी तुम्हाला आत्ता 1 तिमोथीचं पहिलं पत्र 2रा अध्याय पहिले 1 ते 4 वचनात सांगितलं की तुम्ही सर्व माणसांच्यासाठी प्रार्थना, रदबदल्या, विनंत्या सगळं करा आभार प्रदर्शनाचं. राजांसाठी देवाची इच्छा आहे की सगळ्यांचा उद्धार व्हावा. त्यासाठी तुझी इच्छा जशी स्वर्गात तशी पृथ्वीवर, त्यासाठी आपण प्रार्थना केली पाहिजे. लोकांच्या भल्यासाठी, लोकांच्या तारणासाठी, त्यांना येशू मिळावा म्हणून. चौथी स्टेप, तू आमची रोजची भाकर आज आम्हास दे. 6वा अध्याय 11वं वचन मध्ये काय लिहिलंय? आमची रोजची भाकर आज आम्हास दे. म्हणजे काय? आमच्या दैनंदिन गरजा, आवर डेली नीड्स, आमच्या रोजच्या ज्या गरजा आहेत, दैनंदिन गरजा आहेत. रोजची भाकर आज आम्हास दे म्हणजे प्रभू आज आम्हाला काय काय जरुरी आहे देवा, त्या आमच्या सर्व गरजा तू पुऱ्या कर, आम्हाला आमच्या गरजा पूर्ण होऊन मिळू देत, अशी प्रार्थना. 5वा पॉईंट, जसे आम्ही आपले ऋण्यास ऋण सोडिले आहे तसे तू आमचे ऋणे आम्हास सोड. 6वा अध्याय 12वं वचन मत्ती. म्हणजे जशी आम्ही आमच्या लोकांची पाप क्षमा केलेली आहे, फॉरगिव्हनेस, त्यांना क्षमा करून त्यांच्या अपराधांची आम्ही क्षमा केलेली आहे, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. पण हे करताना जरा व्यवस्थित केलं पाहिजे की जसे आम्ही तुम्ही जर समजा लोकांना 50% अपराधांची क्षमा केली तर मग जरा तिथं त्रास होण्याची शक्यता आहे. देवाने जर आमच्या 50% अपराधांची क्षमा केली आणि उरलेले 50% तसेच ठेवले तर स्वर्गात जाणं अवघड होईल. त्यासाठी आपण लोकांना पूर्ण मनाने 100% माफ करून टाकायचं. देव आपल्याला पूर्ण मनाने 100% माफ करेल, कारण त्याचा तो स्वभावच आहे. आमेन, हालेलुया. तर क्षमा करणे, फॉरगिव्हनेस, क्षमा करणे एक दुसऱ्याला, हे 5वा पॉईंट आहे. येशूने जे शिकवलं की जसे आम्ही आपले ऋण्यास ऋण सोडितो तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड. 6वा अध्याय संरक्षण, प्रोटेक्शन. 6वा पॉईंट मत्ती 6:13 मध्ये लिहिलेलं आहे. मत्ती 6, तू आम्हास परीक्षेत आणू नकोस. कुठल्याही प्रकारची परीक्षा तू आमच्यावर, संकट येऊ देऊ नकोस, परीक्षा येऊ देऊ नकोस, आणि आम्हाला तू वाचव त्यापासून. 6वा पॉईंट काय? देवाचं संरक्षणासाठी तुम्ही प्रार्थना करा. कुठलीही कठीण परिस्थिती, परीक्षा, बाका प्रसंग असा तू आमच्यावर येऊ देऊ नकोस, त्यापासून तू आम्हाला सोडव. आणि 7वा पॉईंट आहे वाईटापासून सोडव. म्हणजे काय कर? तू आम्हाला ह्या जगी आणि येणाऱ्या संकटावर काय विजय मिळू देत, अशी आपण प्रार्थना केली पाहिजे. तर हे 7 पॉईंट मी जे तुम्हाला सांगितले की आत्ताच की प्रार्थना कशी करावी, ह्याचे जे 7 पॉईंट्स आहेत. पहिले म्हणजे परमेश्वराच्या नावाची महिमा किंवा त्याचं गौरव, तुझे राज्य येव. दुसरा पॉईंट, देवाचं राज्य येव. तिसरा मुद्दा, सर्व लोकांचं तारण होऊ दे. चौथा मुद्दा, आमच्या दैनंदिन गरजा. 5वा मुद्दा, क्षमा करणे. 6वा मुद्दा, आम्हास परीक्षेत आणू नको, आमचं संरक्षण कर. आणि 7वा मुद्दा, आमचा विजय प्रत्येक गोष्टीमध्ये होऊ देत. तर ही प्रार्थना ह्या पद्धतीने, जसं मी तुम्हाला सांगितलं की कन्फेस करायचं, कबूल करायचं, परमेश्वराची महिमा, गौरव, भक्ती करायची, आराधना करायची आणि त्याचा धन्यवाद करायचा, आभार प्रदर्शन करायचं, आणि नंतर आपल्या गरजा भागायच्या. ही पण एक पद्धत आहे. येशूने शिकवलेली प्रार्थना म्हणजे सर्वोत्तम प्रार्थना आहे. तर मागच्या वेळी आपण बरीच उदाहरणं पाहिली होती. आता ह्या आपण कशी करावी, कशी नाही करावी, ही 2-3 गोष्टी पण आपण त्याच्यामध्ये पाहिलेल्या होत्या. तर आता आपण केवळ आज 2च गोष्टी पाहणार आहोत की प्रार्थनेमध्ये. मागच्या वेळी मी तुम्हाला अनेक गोष्टी सांगितल्या की आपण कशी प्रार्थना केली पाहिजे, म्हणजे लागोपाठ लगातार न थांबता केली पाहिजे, निराश
न होता केली पाहिजे, उत्कटतापूर्वक प्रार्थना केली पाहिजे, नम्रतेने प्रार्थना केली पाहिजे, धन्यवाद देऊन केली पाहिजे, उपासाने केली पाहिजे. आपली निराशा, परीक्षा, संकट काही गोष्टी जरी आल्या तर आपल्याला प्रार्थना केली पाहिजेत. आज आपण एक दोन गोष्टी बघूयात की मी एक वचन वाचलं की त्याने त्यांच्या मागणीप्रमाणे त्यास दिले, परंतु त्यांचा जीव झुरणीस लावला. म्हणजे इस्रायल लोकांनी काही गोष्टी परमेश्वराला मागितल्या होत्या आणि देवाने त्यांना त्या दिल्या, पण त्यांचा जीव झुरणीस लावला. तर तुम्हाला आठवत असेल की मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा आपण प्रार्थना करतो, आपल्याला नेहमी देवाच्या इच्छेप्रमाणे, योहानाचं पहिलं पत्र 5वा अध्याय 14व्या वचनात असं लिहिलेलं आहे, इफ यू आस्क एनिथिंग अकॉर्डिंग टू हिज विल ही लिसन्स टू अस. जर आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काय मागितलं तर तो ते जरूर पूर्ण करतो. पण जर समजा त्याच्या इच्छेविरुद्ध आहे एखादी गोष्ट आणि आपण मागतच राहिलो तर काय होईल? देव ती गोष्ट आपल्याला जरूर देईल, परंतु काय होईल? आपल्यामध्ये आपला जीव झुरणीस लागू शकतो किंवा आपल्याला काहीतरी त्रास होऊ शकतो त्याच्यामध्ये. देवाच्या इच्छेविरुद्ध सारखं मागत राहिलं कदाचित देव देईल, पण जीव झुरणीस लावेल. नक्की काय त्याचा अर्थ आपण समजून घेऊया, एक 2-4 मिनिटामध्ये आपण समजून घेऊया. राजाचं दुसरं पुस्तक 20व्या अध्यायामध्ये देवाचं वचन सांगतं, एक हिजकिया नावाचा राजा होता आणि त्याला मरणाचं दुखणं लागलं, म्हणजे तो त्या दुखण्यात मरणार होता. आणि देवाचा संदेशवाहक आमोसाचा पुत्र यशया राजवाड्यात आला आणि सांगितलं की हिजकिया, देवाचं वचन, देव असं सांगतो की तू आता खात्रीने मरणार आहेस. आपल्या घराची सावरासावर निर्वाह कर, कारण तू आता मरणार आहेस. काय म्हटला? देवानी असं संदेश पाठवलाय, देवाचं वचन असं आलेलं आहे. 20व्या अध्यायात पहिले काय वचन आहेत? परमेश्वर म्हणतो की तू आता मरणार आहेस. म्हणजे ही देवाची इच्छा आहे की हिजकिया राजाने आता मरावं. जसा तो तिथून निघाला, हिजकिया राजाने भिंतीकडे तोंड केलं आणि जोरात हुंदके देऊन रडू लागला आणि तो प्रार्थना करू लागला, देवा असं होऊ देऊ नकोस, मला मरायचं नाही इतक्यात. मी किती तुझ्या समोर सात्विकतेने, नीतिमानाने, चांगल्यापणाने चाललो, तू ह्याची आठवण कर. आणि त्याने जोरात प्रार्थना रडून केली देवाकडे की मला मरायचं नाही म्हणून. आणि जो संदेशवाहक आमोसाचा पुत्र यशया आला होता, तो तिथून निघून बाहेरच्या चौकापर्यंत गेला नव्हता. तेवढ्यात देवाने त्याला सांगितलं, परत जा हिजकिया राजाकडे आणि त्याला सांग की तुझे आयुष्य मी 15 वर्षाने वाढवलेलं आहे. तो संदेशवाहक जो होता परत माघारी आला. हिजकिया राजाकडे येऊन त्यानं सांगितलं की बघ, परमेश्वर म्हणतो मी तुझे आयुष्य 15 वर्षाने वाढवलेले आहे. म्हणजे देवाने पहिल्यांदा काय त्याला सांगितलं होतं की माझी इच्छा आहे की आता तुझं आयुष्य संपलंय, तू मरून जावं. त्याने काय केलं? ऐकलं नाही, प्रार्थना केली, देवाने त्याला ते दिलं. पण आता पुढं काय होतंय आपल्याला बघायला पाहिजे. त्यावेळी हिजकिया राजाला काही मूलबाळ नव्हतं. आता हिजकिया राजाचं आयुष्य 15 वर्षांनी वाढलेलं आहे. देवाने त्याला एक खूण सुद्धा दिली. काय खूण दिली? शंकू यंत्रावरची छाया 10 अंशाने मागे आली. तसं झालं आणि ह्याचं आयुष्य 15 वर्षांनी वाढलं. मग तो आजारी होता हे जेव्हा बाबेलच्या राजाला कळलं, तेव्हा बाबेलच्या राजाने काय केलं? जासूस पाठवले आणि ते भेटायला आले. आणि नेमकं त्यावेळी देवाने हिजकिया राजाला सोडलं, कारण हिजकियाच्या मनात काय आहे देवाला बघायचं होतं. आणि जसे ते लोक जासूस आले, हिजकिया राजाने आपला राजवाडा, आपले भंडार, आपली संपत्ती, आपलं सर्व काही उघडं करून त्यांना दाखवलं. आणि जेव्हा त्या बाबेलच्या जासूदांना हे सगळं दाखवलं, जासूद लोकांना, तेव्हा परमेश्वर हिजकियावर चढला. आता बघा, तो मरणार होता, मरण्यातून वाचला. तो पहिली चूक त्याने केली. काय केली? बाबेलच्या जासूदांना आपलं सर्वस्व दाखवलं त्यांनी. तेव्हा यशया हिजकियाला म्हणाला, आता परमेश्वराचे वचन ऐक. 17वं वचन, असे दिवस येत आहेत की तुझ्या घरात जे काही आहे, तुझ्या वाडवडिलांनी जे काही साठवून ठेवलेले आहे, ते सर्व बाबेलास घेऊन जातील, काही शिल्लक राहणार नाही, असे परमेश्वर म्हणतो. म्हणजे जर तो मेला असता हिजकिया राजा, हे झालं नसतं. त्याला बघायला आजारातून उठलाय म्हटलं, लोक भेटायला आले आणि त्याने पहिली
चूक केली. पॉईंट नंबर 1. कमीत कमी 10 चुका मी आज तुम्हाला सांगतो. जे काय आहे सगळं बाबेलाला जाईल, तुझ्यापाशी काही राहणार नाही. पॉईंट नंबर 1. दुसरी गोष्ट, परमेश्वर म्हणतो की तुझ्या पोटचे पुत्र यास सुद्धा ते बाबेलाच नेतील आणि ते राजवाड्यात खोजे होऊन राहतील. समजलं का तुम्हाला? गुलाम, खोजे किंवा जे म्हणतात आपण दुसरे, राजवाड्यात खोजे होऊन राहतील. जर समजा त्या काळात हिजकियाला मुलं नव्हती, मी तुम्हाला सांगतो, कारण जेव्हा हिजकिया राजा मेला तेव्हा त्याचा मुलगा मनश्शे गादीवर आला. मनश्शे किती वर्षाचा होता? 13 वर्षाचा होता जेव्हा तो राज्य करायला लागला. आणि हिजकियाचं राज्य 15 वर्षांनी, हिजकियाचं आयुष्य 15 वर्षांनी वाढवून दिलं. म्हणजे आयुष्य वाढवलेलं 2 वर्षांनी मनश्शेला जन्माला आला आणि 15 वर्षांनी हिजकिया मेला, म्हणजे तेव्हा मनश्शे 13 वर्षाचा होता, राज्य करू लागला. पहिले तुझी संपत्ती सगळी जाणार, तुझी मुलं गुलाम आणि खोजे होऊन राहणार. आता तिसरा मुद्दा बघूया. मनश्शे राज्य करू लागला तेव्हा तो 12 वर्षाचा होता. सॉरी, 13 नाही, 12 वर्षाचा होता. म्हणजे हिजकियाला 3 वर्षानं हा मुलगा झाला. परमेश्वराने त्याचं आयुष्य वाढवलं नाही तर पहिलं बिन मुलाबाळाचं मेला असता. अहो, तेच बरं झालं असतं. मुलं बाळं झाली तर किती त्रास झाला ते बघा. देव म्हणत होता तू मरून जा, ह्याने ऐकलं नाही. रडून प्रार्थना केली, देवाने ऐकली, जीव झुरणीला लावला. पॉईंट नंबर 3. मनश्शे राज्य करू लागला तेव्हा तो 12 वर्षाचा होता. त्याने 55 वर्षे येरुशलेमेत राज्य केले. त्याच्या आईचे नाव हेप्सिबा. इस्रायल लोकांपासून परमेश्वराने ज्या राष्ट्रास घालवून दिले होते त्यांच्या अमंगळ आचाराप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते मनश्शेने केले. मनश्शे जन्माला आला आणि परमेश्वराच्या दृष्टीने जे अमंगळ वाईट जे घालवून दिलं होतं लोकांना ते मनश्शेने केलं. तो नसता जन्माला आला तर नसतं केलं. पॉईंट नंबर 3. पॉईंट नंबर 4. त्याचा बाप हिजकिया ह्याने जी उच्चस्थाने उद्ध्वस्त केली होती ती त्याने पुन्हा बांधली आणि इस्रायलाचा राजा आहाब याप्रमाणे बाल मूर्तीसाठी वेदी बांधून एक आशेरा मूर्ती केली आणि तो नक्षत्रगणांची पूजा करत असे. चौथी गोष्ट, एवढी सगळी मूर्तीपूजा आणि वेदी आणि मंदिरं काय काय बांधलं. तो जन्माला आला नसता तर नसती बांधली. त्याला जन्माला कोणी घातलं? हिजकियानं. कधी? त्या वाढवलेल्या 15 वर्षात. 5वा मुद्दा, परमेश्वराने ज्या मंदिराविषयी म्हटले होते की यरुशलेमेत मी आपले नाव ठेवीन, जे परमेश्वराचं पवित्र मंदिर, त्यात त्याने वेद्या बांधल्या. आता ह्याच्यापेक्षा काय भयंकर काम बाकी राहिलं? 5वा मुद्दा, कुणी केलं? मनश्शेने. 6वा मुद्दा, वेद्या बांधल्या आणि मंदिराच्या दोन्ही अंगणात त्यांनी नक्षत्रगणासाठी वेद्या बांधल्या. म्हणजे परमेश्वराच्या मंदिरातच त्याने मूर्तीपूजा सुरू केली. नंबर 6, आपल्या पुत्रांचा अग्नीत होम करून तो अर्पीला शुकून मूर्त पाळीत असे, जादूटोणा करीत असे, भूत वैद्य चेटकी यांच्याशी संबंध ठेवत असे. परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट असे पुष्कळ करून त्याने परमेश्वरास संताप आणला. हे अन्य जातीचे जे देवी देवता आहेत, आपल्या पुत्रांना त्याने, आपल्या मुलांना त्यांनी त्यात अर्पण केलं, होम केले, नक्षत्रगण, चेटकी, भूतविद्या आणि काय काय परमेश्वराच्या दृष्टीने त्याने इतकं वाईट केलं. परमेश्वर त्याच्यावर संतापला. समजा हिजकिया राजाने प्रार्थना केली नसती, माझं आयुष्य वाढवतं, काय झालं असतं? मनश्शे जन्मालाच आला नसता आणि मनश्शेनी एवढी वाईट कामं केलीच नसते. नंबर 7, मनश्शेने इस्रायलास मनश्शेने त्यास एवढे भडकविले इस्रायलच्या लोकांना की इस्रायला देखत परमेश्वराने ज्या राष्ट्रांचा संहार केला होता त्याहीपेक्षा ते अधिक दुष्कर्म करू लागले. म्हणजे अन्य जातीचे जे लोक दुष्कर्म करायचे, मनश्शेने इस्रायल लोकांना एवढं वाईट मार्गाला लावलं. कोण? मनश्शे राजा. इस्रायल लोक कोण? प्रजा. प्रजेला वाईट मार्गाला लावलं, बहकवलं परमेश्वरापासून. एवढं वाईट केलं की ज्या लोकांचा परमेश्वराने संहार केला त्यांच्यापेक्षा दुष्टपणा हे करायला लागले. कुणी केलं? मनश्शेने. कुठून जन्माला आला होता? त्या 15 वर्षाच्या काळात. नसता आला तर नसतं झालं. 7वा. 8वा मुद्दा, परमेश्वर म्हणतो त्या लोकांचा मी त्याग करेन. 14वं वचन, शत्रूच्या हाती देईन, ते आपल्या शत्रूचे भक्ष आणि लूट होतील. इस्रायलचे लोक कोण होतील? शत्रूचे भक्ष, लूट. म्हणजे परांगंदा होऊन फिरायला गेला आता.
किंवा गुलाम होऊन गुलामगिरीत राहायला लागेल. मनुष्य नसता आला जन्माला तर हिचकिया मेला असता तर एवढं झालं नसतं. 8वां झालं. आता 9वं वाईट काम बघू आपण. मनुष्याने परमेश्वराच्या दृष्टीने वाईट करून यहुदास पाप करायला लावले. एवढेच नव्हे तर त्याने निर्दोष जनांचा मनस्वी संहार केला. एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत यरूशलेम रक्तमय केले. अरे बापरे, एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत यरूशलेम रक्तमय केले. अहो मारलं ते मारलं, कुणाला शत्रूला नाही, निर्दोष लोकांचा मनस्वी संहार केला. जसं वाटेल तसं मारलं. इतका दुष्ट राजा कोणी जन्माला घातला जो निर्दोष लोकांचे पाण्याचे रक्ताचे पाट वाहतोय? कुणी घातला जन्माला? हिजकियाने. कसं घातला? 15 वर्ष प्रार्थना करून आयुष्य वाढवलं. त्याच्यानंतर त्याला एक मुलगा झाला आमोन नावाचा. कुणाला? मनश्शेला. 10वं वचन, 10वं पॉइंट, 20वं वचन. त्याने आपला बाप मनश्शे याच्या करणीप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते केले. म्हणजे मनश्शेने केलं ते केलं. त्याचा मुलगा आमोन त्याने पण तेच केलं. 10 पॉइंट सांगितले मी तुम्हाला जवळ. हे 10 वाईट गोष्टी हिजकिया राजाने प्रार्थना केली नसती तर काय झालं असतं? तो मरून गेला असता. तो मरून गेला असता तर काय झालं असतं? मनश्शे जन्माला आला नसता. मनश्शे जन्माला आला नसता तर ही सगळी वाईट कामं झाली नसती. आमोन जन्माला आला नसता. आणि त्यांनी जे वाईट केलं, मग हे काय झालं असं? कारण हिजकिया आजारी पडला तेव्हा त्याला मूलबाळ नव्हतं. 15 वर्ष आयुष्य वाढवल्यावर 3 वर्षाने मनश्शे झाला. हिजकिया ते नंतर 12 वर्षांनी मेला. 3 आणि 12 15. आणि 12व्या वर्षी मनश्शे राजा. जर तो प्रार्थना नसती केली तर काय झालं असतं? मरून गेला असता. मरून गेला असता तर काय झालं? मनश्शे जन्माला आला नसता. ही सगळी लूट, भक्ष्य, मूर्तीपूजा, निर्दोष लोकांचा संहार, रक्ताचे पाठ, त्याचे मुलं बाळं गुलाम खोजे होऊन दुसऱ्या राजवाड्यात जाणार. अहो हे सगळं झालंच नसतं. मग चूक कुठे झाली? त्याने त्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे दिले परंतु त्यांचा जीव झुरणीस लावला. 116, 106, 15. नेहमी लक्षात ठेवा प्रियानो, देवाच्या वचनाच्या विरुद्ध प्रार्थना करू नका. मागच्या वेळी मी एक उदाहरण दिलं. समजा तुमचं लग्न व्हायचं आहे आणि मुलगा आहे समजा तू, आणि मुलीशी प्रेम झालं, अविश्वासी आहे, किंवा मुलगी आहे आणि अविश्वासी मुलाशी प्रेम झालं आणि तुम्ही खूप प्रार्थना जोरात करताय, देवा माझं लग्न होऊ दे होऊ दे होऊ दे ह्याच मुलाशी. कदाचित देव म्हणेल हो कर. आणि मग भक्ष्य, लूट, गुलामगिरी, खोजेगिरी हे करावी लागेल. प्रियानो, देवाच्या वचनाप्रमाणे प्रार्थना करायला शिका. त्याच्या इच्छेविरुद्ध प्रार्थना करू नका. गेत्सेमने बगीचात लूक 22व्या अध्यायामध्ये देवाचं वचन सांगतं, येशू प्रार्थना करत होता. त्याचा घाम रक्ताच्या थेंबासारखा गळत होता. येशूने प्रार्थना केली की हे परमेश्वरा, शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून टळून जाऊ दे, परंतु काय म्हटलं येशू? माझ्या इच्छेप्रमाणे नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. आणि देवाचं वचन सांगतं 3 वेळा ते शब्द वापरून त्याने प्रार्थना केली. हे आपल्यासाठी आदर्श मॉडेल आहे. प्रार्थना करा, आवर्जून करा, पण शेवटी काय म्हणा? देवा तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे, माझ्या इच्छेप्रमाणे नको. म्हणजे काय आहे? कुठलंही संकट, खतरा आपल्यावर येणार नाही. तर ही एक मी तुम्हाला सांगितली आज महत्त्वाची गोष्ट. 2च गोष्टी मी सांगणार आहे की देवाच्या प्रियानो, देवाच्या इच्छेच्या विरुद्ध कधीही प्रार्थना करू नका. जर देवाने ती प्रार्थना ऐकली, तुमचं नुकसान होईल आणि एकदम हालत खराब होऊन जाईल आपली, जसं हिजकिया राजानंतर इस्रायल देशाची झाली. तुम्हालाही त्रास होईल, आजूबाजूच्या लोकांनाही त्रास होईल. ही दुसरी महत्त्वाची गोष्ट. आता ही पहिली महत्त्वाची गोष्ट, देवाच्या इच्छेविरुद्ध प्रार्थना करायची. 2च गोष्टी. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी आपण प्रार्थना करतो, ती प्रार्थना करताना देवाचं वचन सांगतं, जे तुमच्यावर प्रेम करतात त्याच्यावर तुम्ही प्रेम केलं तर कुठली मोठी गोष्ट आहे? 6व्या अध्यायात सांगितलेले लुकाच्या आणि इव्हन मत्तेच्या. जे तुम्हाला उधार देतात त्यांना तुम्ही उधार दिले तर कुठली महत्त्वाची गोष्ट आहे? अन्य जातीचे लोक, जकातदार सुद्धा तसे करतात. जे तुमचं वाईट करतात, तुमचा छळ करतात, तुमची निर्भत्सना करतात, त्यांच्यासाठी तुम्ही प्रार्थना करा. आणि जे तुमचे वैरी आहेत त्यांच्यावर प्रीती करा. येशूने सांगितलं 6व्या अध्यायात. काय केलं पाहिजे?
जे आपला छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे, आणि जे आपली निर्भत्सना करतात, लूक 6 मध्ये दिलेला हा शब्द, त्यांच्यासाठी आपण काय केलं पाहिजे? प्रार्थना केली पाहिजे. मग ही प्रार्थना कुठली? ह्याला म्हणतात मध्यस्थीची प्रार्थना. दुसऱ्यांसाठी केलेली प्रार्थना, दुसऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून केलेली प्रार्थना. त्यांच्यासाठी ते लोक आणि देव ह्यांच्यासाठी आपण काय करायचं? मध्यस्थ म्हणून त्या खाचेमध्ये उभं राहायचं. म्हणजे देवाचा क्रोध बाजूला हटेल, ते लोक वाचतील आणि त्यांचं तारण होईल. एक उदाहरण सांगतो, मग आपण बंद करूया. निर्गमनचं पुस्तक आणि 32वा अध्यायात मोशे गेला होता पर्वतावर, सिनाय पर्वतावर मोशे गेला होता. आणि काय झालं? मोशे सिनाय पर्वतावर गेला तेव्हा देवाने त्यांना 10 आज्ञा दिल्या, त्या दगडाच्या पाठीवर आपल्या बोटाने लिहून वगैरे. आणि मोशेला खाली यायला उशीर झाला पर्वतावरून. मग काय केलं? इस्रायलचे लोक एकत्र जमले. 32वा अध्याय. त्यांनी काय केलं? त्यांनी अहरोन होता त्याला बोलवलं आणि त्याला म्हटलं, हा माणूस मोशे याने आम्हाला इस्रायलातून बाहेर आणलं, हा कुठे गेला आम्हाला माहित नाही, तू आमच्या समोर आम्हाला चालतील असे देव बनव. आता अहरोन होता. अहरोन म्हटला, हो बनवतो मी. तुम्ही तुमच्या कानातले जे सोन्याचे कर्णफुले आहेत, कानातले डुलं आहेत सोन्याची, ती आणून द्या माझ्याकडे. सगळ्या इस्रायल लोकांनी कानातली कर्णफुलं आणून दिली. ह्याने काय केलं? ते वितळवून त्यांना त्याच्यापासून एक सोन्याचं वासरू तयार केलं. कुणी केलं? अहरोनानी. आणि ते वासरू तयार केल्यावर सगळे लोक त्याची वेदी बांधली अहरोनानी, पूजा अर्चा अर्पण सगळं सुरू झालं. आणि काय झालं? आणि इस्रायल लोक त्याची पूजा करू लागले, म्हणाले, हेच आमचे देव, यांनी आम्हाला इस्रायलातून बाहेर आणलं. आणि जेव्हा हे परमेश्वराला समजलं, मोशे तिकडे होता, परमेश्वराचा संताप अनावर झाला, क्रोध भडकला. परमेश्वर मोशेला म्हटला, या लोकांचा मी नाश करून टाकतो. खूप ताठ मानेचे लोक आहेत ते, नकोत हे मला, आणि मी तुझ्यापासूनच एक राष्ट्र सुरू करतो. मोशे म्हटला, त्यावेळी मोशे मधल्या खाचेत उभं राहिला. काय म्हटला मोशे? मोशे म्हटला, परमेश्वरा असं करू नकोस. अब्राहम, याकोब, इसहाक यांना तू काय वचन दिलंस? ताऱ्यासारखी तुझी संतती करेल, कनान देशात तुम्हाला घेऊन जाईल. हे तू अभिवचनं त्यांना दिलेली तू आठव. वचनदत्त देशात त्यांना घेऊन जायचं आहे तुला. आणि हे मिस्री लोकांना तू असा बोलायचा चान्स का देतोस की ह्यांच्या परमेश्वरांनी इस्रायलमधून बाहेर काढलं, इजिप्तमधून बाहेर काढलं, मिस्र देशातून बाहेर काढलं आणि रस्त्यात मारून टाकलं? असं तू करू नकोस. मोशे म्हणतो, 40 दिवस 40 रात्र जमिनीवर उपडा पडलो होतो, पालथा पडलो होतो, अन्न पाणी सेवन केलं नाही, आणि तुमच्यासाठी प्रार्थना केली मी. देवाचा क्रोध बाजूला झाला आणि देवाने इस्रायल लोकांना वाचवलं. नाही तर सगळे त्या दिवशी भस्म झाले असते क्रोधामध्ये. हे कुणामुळे झालं? कोण खाचेत उभं राहिलं? कोणी मध्यस्थीची प्रार्थना केली? मोशेनी. कुणाच्या मध्ये उभे राहिला तो? एका बाजूला परमेश्वर होता, देव होता, आणि दुसऱ्या बाजूला गडबड करणारे इस्रायलचे लोक होते, आणि मोशे मध्ये मध्यस्थ होता. तेच सांगितलं येशूने की तुम्ही शत्रूसाठी, त्रास देणाऱ्या लोकांसाठी प्रार्थना करा. आमेन. तर आज आपण या 2 महत्त्वाच्या गोष्टी बघितलेल्या आहेत. देवाच्या इच्छेच्या विरुद्ध प्रार्थना करू नये आणि मध्यस्थीची प्रार्थना आपण करायला शिका. देवाचं वचन सांगतं यशाया 57 मध्ये की जे लोक माझ्या नावाने बोलवले गेले आहेत ते आपला नम्र करतील, पास प्रार्थना करतील माझ्याकडे, तर मी स्वर्गातून त्यांचे ऐकेल आणि त्यांच्या देशाला मी बरे करेन. आज आपल्या देशात करोनाचा प्रादुर्भाव चालू आहे, साथ चालू आहे. जर आम्ही आपल्याला नम्र केलं, आपला उपास केले, प्रार्थना केले, मध्यस्थीची प्रार्थना केली नम्र होऊन, देव जरूर आपल्याला करोनाच्या साथीपासून सुद्धा सोडवेल. आमेन. तर जस्ट टू रिकॅप द मेन पॉइंट्स, आज आपण काय पाहिलं? 4 प्रकारच्या प्रार्थना पाहिल्या, करेक्ट. आता सगळ्या डिटेलमध्ये मी जात नाही. जसं मी तुम्हाला सिक्रेट, गुपित प्रार्थना, फॅमिली प्रेयर, पब्लिक प्रेयर आणि ग्रुपमध्ये प्रार्थना, 4 प्रकारच्या प्रार्थना मी तुम्हाला सांगितल्या. त्याच्यानंतर प्रार्थना कसे कराव्या मी तुम्हाला एक कोड वर्ड सांगितला, CATS, किंवा येशूने 6व्या अध्यायात जी प्रार्थना दिलेली आहे मॉडेल प्रेयर, ती पण मी तुम्हाला सांगितली. त्याच्यानंतर प्रार्थना करताना मी आज 2 महत्त्वाच्या गोष्टी बोललो तुमच्याशी. देवाच्या इच्छेच्या विरुद्ध प्रार्थना करू नका. नेहमी प्रार्थना करताना येशूने कुठला आदर्श ठेवला आहे?
हे परमेश्वरा, माझ्या इच्छेप्रमाणे नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. शेवटचं वाक्य आहे, जोडत जा. त्याचा अर्थ अविश्वास नव्हे, मी तुम्हाला जे सांगून ठेवतो. आणि दुसरं म्हणजे गॅपमध्ये, खाचेमध्ये उभं राहा आणि मध्यस्थीची प्रार्थना करा. आपल्या मंडळीच्या लोकांसाठी, आपल्या नातेवाईकांसाठी, आपल्या शेजाऱ्यांच्यासाठी, आपल्या देशातल्या लोकांसाठी आणि रोगराई आणि येणारं संकट देशावरून दूर होण्यासाठी. आमेन. परमेश्वर या वचनाद्वारे आपल्याला आशीर्वाद देव. या आपण आता क्लोजिंग प्रेयर करूया, आपले डोळे मिटूया. पिता परमेश्वर, तुझ्या वचनात तू म्हणालास, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल आणि ठोका म्हणजे उघडेल. प्रभूजी, एक आम्हाला प्रार्थना करून एक मोठं हत्यार तू आमच्या हातात दिलेलं आहेस की आम्ही आमचे सर्व प्रॉब्लेम आणि ज्या गोष्टी त्रासदायक आहेत आणि येणारी संकट आहेत किंवा ज्या काही प्रभूजी आमच्या आयुष्यामध्ये कमतरता आहेत ह्याच्याद्वारे आम्ही दूर करू शकतो. परंतु प्रभू, प्रार्थना करताना तुझ्या इच्छेप्रमाणे प्रार्थना करण्यास तू आम्हाला शिकव, अशी विनंती आणि प्रार्थना मी करतो. प्रभूजी, मध्यस्थीची प्रार्थना जी आहे ती मध्यस्थीची प्रार्थना आम्हाला करायला तू शिकव. केवळ स्वतःसाठीच नाही आणि आपल्या लोकांसाठी नाही. तुझ्या वचनात तू म्हणालास, आपल्या लोकांना तर सगळेच प्रेम करतात, पण शत्रूला प्रेम करा, तुम्हाला छळणाऱ्या लोकांच्यासाठी प्रार्थना करा. तशी करायला तू आम्हाला शिकव. तुझी कृपा आणि पवित्र आत्मा तू आम्हाला दे, यासाठी अशी प्रार्थना मी करतो. प्रभू, आजच्या वचनावर तू आशीर्वाद पाठव आणि प्रत्येक व्यक्तीला याचा आशीर्वाद मिळू दे, अशी विनंती मी करतो. येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन.